अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। अब्रह्मचर्या वीरमणि सिक्खापदं समादियामि। मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामिरयमच पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। विकालभोजना वीरमणि सिक्खापदं समादियामि। नच्च गीतवादित विसुखदर्शन माला गंधविलेपन धारणमण्डन विभूषणठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। उच्चासना महासना वीरमणि सिक्खापदं समाधियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। याचा अर्थ असा होतो की मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे मी कसल्याही प्रकारची हिंसा करणार नाही, शारीरिक असेल मानसिक असेल. आपल्याला हिंसा म्हणजे काय वाटतं की फक्त एखाद्याला मारणे किंवा त्याची हत्या करणे, पण हिंसा म्हणजे तसं नाही आहे. एखाद्याला आपण टोचून बोलतो आणि त्याचं मन दुखवतो, ती देखील एक प्रकारची मानसिक हिंसा होते. न बोलणं ही देखील एक प्रकारची हिंसा होते की तुम्हाला कुणीतरी काहीतरी विचारतं आहे आणि ते उत्तर त्यांना अपेक्षित आहे, पण तुम्ही ते उत्तरच देत नाही आहे ना, तर त्याला आपण मेंटल टॉर्चर जसं म्हणतो, तर त्या प्रकारचं ते होतं. तर अशा प्रकारची कुठलीही हिंसा माझ्याकडून मी करणार नाही अशी मी प्रतिज्ञा घेतो, असा त्याचा अर्थ होतो. हे पाली भाषेमध्ये मी सुत्त म्हटलं, आत्ता जे म्हटलं ते त्याचा अर्थ मराठीमध्ये असं होतो. दुसरं आपण शील घेतलं की आदिन्न दाना वीरमणि, म्हणजे मी चोरी करणार नाही आहे ना, म्हणजे कुठलीही वस्तू जी माझी नाही आहे ती वस्तू मी न विचारता घेणार नाही, हा त्याचा अर्थ होतो. तिसरं घेतलं आपण अब्रह्मचर्य. आता मी अष्टशील घेतल्यामुळे अब्रह्मचर्य, परंतु तुमच्यासाठी तुम्ही कामेसुमिच्छाचारा. कामेसुमिच्छाचाराचा अर्थ असा होतो मी व्यभिचार करणार नाही, म्हणजे माझ्या पत्नीच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही परस्त्रीबद्दल कामवासनेची भावना मी निर्माण होऊ देणार नाही. रॅदर झाली तर मी त्याच्यावरती नियंत्रण मिळवेल, कंट्रोल करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मुसावादा वीरमणि. मुसा म्हणजे खोटं बोलणार नाही. त्यामध्ये देखील 4 शील आहेत. तर मुसावादाचा सरळ अर्थ होतो मी खोटं बोलणार नाही. 5वं शील आहे सुरामिरय मज्ज पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. याचा अर्थ असा होतो की मी कसल्याही प्रकारचं व्यसन जे आहे
मादक पदार्थांचं सेवन मी करणार नाही. का नाही करणार? कारण त्याच्यामुळे आपलं मन काय होतं, डिस्टर्ब होतं, त्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही. बरोबर आहे. बघा तुम्ही दारू पिलेला व्यक्ती हा कसा चालतो, त्याला भानच नाही राहत की तो काय करतोय, कशा पद्धतीने चालतो, हे त्याला काहीही कळत नाही. त्याच्यामुळं हे मादक पदार्थाचं सेवन करायचं नाही. पण सुरामिरई मद्यपान ठाणाचा आणखी एक अर्थ असा होतो, कुठलीही वस्तू आपण प्रमाणापेक्षा जास्त घेत असू तर त्याचा परिणाम काय होतो, तो आसक्तीमध्ये जातो किंवा व्यसनामध्ये जातो. जसं काहींना चहाचं व्यसन असतं, बरोबर आहे, तर हे शील आपण घेतले. ठीक आहे. आता यांना काय म्हटलं जातं, यांना वारित शील म्हटलं जातं. वारित म्हणजे काय की आपण हे घेतले, आता मी हे करणार नाही. मग हे करायचं नाही तर करायचं काय? जर आपण हे करणार नाही तर मग काहीतरी दुसरं करावं लागेल ना त्याच्या अगेन्स्टमध्ये. तर मग ते काय करायचं, त्याला चारित्शील म्हटलेलं आहे. मग चारित्शीलचा अर्थ काय होतो की जसं पानाती पाता बेरमणी, हिंसा करणार नाही, तर मग मी काय करेल, मी मैत्री भावनेचा अभ्यास करेल, है ना. मी लोकांवरती मैत्री करेल, मी त्यांच्या कल्याणाचा विचार करेल. ठीक आहे, हे आपण करणार. दुसरं शील आहे आदिन्नदाना. तर आदिन्नदानाचा अर्थ काय होतो की मी चोरी करणार नाही. मग मी चारित्शीलामध्ये काय करेल की मी दान करेल, त्यांना आवश्यक आहे त्यांना हेल्प करेल. तिसरं शील दिलं आहे आपण की कामेसु मिथ्याचार बेरमणी, मी व्यभिचार करणार नाही. तर मग दुसरं काय करणार तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये, चारित्शीलमध्ये? तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही शांत आणि संयमी जीवन जगलं पाहिजे, है ना. म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला मिळालेलं, जे काही तुमच्याजवळ आहे त्याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे, रॅदर दॅन इतरांची आसक्ती बाळगण्यापेक्षा. ठीक आहे. चौथं शील आहे मुसरावादा बेरमणी सिक्कापदं समादियामी. हे झालं वारित शील. खोटं बोलणार नाही, कटू बोलणार नाही, निंदा करणार नाही, है ना. मग चारित्शीलामध्ये आपण काय करायचं, तर मी खरं बोलेल, सत्य बोलेल, मी निंदा नाही करणार. तर मी काय करणार, त्याच्या गुणांची अनुमोदन करेल, बरोबर आहे. टोचून नाही बोलणार. तर मी काय करेल, मी त्याला आल्हाददायक, म्हणजे त्याची चूक जरी असेल तर ती चूक अशा पद्धतीने समजावून सांगेल की ज्याच्यामुळे त्याला ते टोचल्यासारखं वाटणार नाही, त्याला त्याचं आनंदच होईल की अरे माझी चूक तर सांगितली पण खूप व्यवस्थितपणे मला समजावून सांगितलं. तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं आचरण बदलायचं आहे, है ना. आणि पाचवं शील आहे मी सुरामिरई मद्यपान ठाणा बेरमणी. तर मी व्यसन करणार आहे तर काय करेल, मी स्मृतीचा अभ्यास करेल, मी समाधीचा अभ्यास करेल, मी ध्यान साधनेच्या अभ्यासातून पुढे जाईल. तर अशा पद्धतीचे हे वारितशील आणि चारित्शील आहेत. तर याचा अभ्यास आपण आता इथून पुढे जर का कंटिन्यू केला तर याचा फायदा ध्यानामध्ये होतो. म्हणजे एखाद्याचं ध्यान लागत नाही तर त्याचं कारण काय, बिल्डिंग आपल्याला बनवायची. तर बिल्डिंग बनवताना काय करतो आपण काय करतो, कुठलीही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करत असताना ते करण्याच्या आधी त्याचा जो पाया आहे, बेसमेंट जे आहे ते अतिशय मजबूत करतो. आणि जेवढी मोठी बनवायची त्याच्यानुसार ते बेसमेंट बनवलं जातं. म्हणजे कधी कधी तर 10-10 फूट खाली खोल बीम घ्यावे लागतात, बरोबर आहे ना. जर जमीन ही मुरमाड नसेल, ती म्हणजे मातीची असेल तर आणखी डीपमध्ये त्याला हे करावं लागतं, जावं लागतं आणि डीपमध्ये जाऊन तो बेस मजबूत करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बिल्डिंग उभी राहते. तसंच ध्यानाचं आहे, तसंच आपल्या जीवनाचं आहे. आपल्या जीवनाचा जो बेस आहे किंवा ध्यानाचा जो बेस आहे तो शिलांचा आहे. म्हणून बुद्धांनी उपासकांना 5 शिलांचा अभ्यास दिला आणि भिक्खूंना 227 विनयाचा आणि भिक्खुनींना 311 विनयांचा अभ्यास दिला. आणि त्या पद्धतीने जी लोक प्रॅक्टिस करतात त्यांची समाधीमध्ये त्यांना मदत होते. आणि जे समाधी म्हणजे ध्यान साधनेमध्ये त्यांना मदत होते, त्यांचं ध्यान लागायला सुरुवात होते. त्यांना ध्यानामध्ये जे अनुभव यायला पाहिजे, जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती व्हायला सुरुवात होते. तर असं आहे. आणि जेव्हा तुम्ही समाधीमध्ये प्रॉपर पद्धतीने जाता, प्रॉपर तुम्ही ध्यानाच्या मेथडला तुम्ही सुरू करता, तर ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या प्रज्ञेचा विकास व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपली प्रज्ञा जी आहे, विस्डम जी आहे, ज्ञान ज्याला म्हणतो आपण, ते आपल्याला आतून प्राप्त व्हायला सुरुवात होते, है ना. म्हणजे 3 प्रकारे प्रज्ञेचा उगम होतो, ज्ञानाचा उगम होतो. कोणते 3 प्रकार? पहिला आहे की आपण ऐकून वाचून याच्यामधून एक आपल्याला ज्ञान मिळतं, बरोबर आहे.
म्हणजे आपण जे काही वाचतो किंवा ऐकतो ते जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण घेतो आणि त्याच्यावरती आपण चिंतन करतो. ही दुसऱ्या प्रकारची प्रज्ञा. पहिली प्रज्ञा ऐकून वाचून पाहणे, ते पण त्याच्यामध्ये येतं, याच्यातून मिळणारं ज्ञान. हे मिळालेलं ज्ञान दुसऱ्या प्रज्ञेमध्ये शिफ्ट होतं, ते म्हणजे चिंतन. की लगेच त्याच्यावर ब्लाइंडली विश्वास न ठेवता आपण काय केलं, त्याच्यावर चिंतन केलं की खरंच हे असं आहे का, बरोबर आहे. मी हे जे वाचलं, सुत्तामध्ये सांगितलं की पानाती पाता बेरमणी सिक्खापदं समाधियामी, मी जीव हिंसा करणार नाही, मैत्री भावना करेल. मग खरंच ह्या शिलाचं पालन केलं, हे मी ऐकलं आता, बरोबर आहे, तुम्ही ऐकलं आता, पण याचा अनुभव घेतला का, काय फायदा होतो तो अनुभव नाही घेतला. मग अनुभव घेण्यासाठी तुम्ही आता चिंतन करणार की सरांनी आज सांगितलं होतं, मग याच्यावरती मी चिंतन केलं. चिंतन केल्यानंतर तुम्ही याची 7 दिवस प्रॅक्टिस केली की तुम्ही 7 दिवस कुठलीही हिंसा केली नाही, तुम्ही जागृत राहिले आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला हा अनुभव आला आणि तुम्ही मैत्री भावनेचाही अभ्यास केला. ज्यांना आवश्यक आहे त्यांना मदत केली, पूर्ण मनोभावे तुम्ही त्यांच्यासाठी मंगल कामना केली आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट्स एव्हरी डे एव्हरी सेकंड मिळायला लागले आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला काय झाला, अनुभव झाला. तर ही काय झाली, भावनामय प्रज्ञा. म्हणजे चिंतन केलं, चिंतन केल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास केला म्हणजे ध्यान केलं आणि ध्यानाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीरावरती अनुभव घेतला, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही अनुभव घेतला, तर ही झाली रिअल विजडम, जी तुमच्या अनुभवातून तुम्हाला प्राप्त झाली. ठीक आहे. म्हणजे 3 पद्धतीच्या ह्या ज्या प्रज्ञा आहेत ह्या आपल्याला भेटत असतात. तर आज आपण काय शिकलो, 5 शिलांना का पालन करायचं, त्याचा काय फायदा होतो, त्याच्यानंतर शिलांचा अभ्यास केल्यामुळे समाधीमध्ये कसा आपल्याला बेनिफिट मिळतो आणि समाधीचा बेनिफिट जो आहे तो प्रज्ञेमध्ये आपल्याला कशी त्याची विजडम प्राप्त होते. तर ह्या 3 गोष्टी आपण आज बघितल्या. तर आता आपण ध्यानाला जाऊ आणि नंतर मग बाकीचं. ठीक आहे. जेव्हा श्वास आत जातोय त्यावेळेला शांततेचा अनुभव घ्या आणि श्वास बाहेर सोडताना पूर्ण शरीरातील ताण तणाव थकवा बाहेर जात आहे याचा अनुभव घ्या. ब्रीद इन शांततेच्या अनुभवासोबत, ब्रीद आउट संपूर्ण शरीरातील थकवा, मनातील चिंता, भय, अस्वस्थता सर्व बाहेर जाते. 2-3 श्वास याप्रमाणे घ्या आणि हळुवारपणे सोडा. 2-3 दीर्घ श्वास घेऊ, हळुवारपणे सोडू. चेहऱ्यावरती प्रसन्नता, मन प्रसन्न, शरीर अतिशय शिथिल. अशा अवस्थेमध्ये आपल्याला बसायचं. पाठ मान सरळ असेल आणि अशा अवस्थेमध्ये बसून हळुवारपणे श्वास आत जातोय बाहेर येतोय याकडे लक्ष केंद्रित करायचं. सहज स्वाभाविक येणारा आणि जाणारा श्वास याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. श्वास आत जातो आणि बाहेर येतो, केवळ आणि केवळ याकडे पाहायचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात, लेणीच्या सहवासात आपण या ध्यानाचा अभ्यास करत आहोत. त्यामुळे बाहेरील आवाज, पक्ष्यांचा आवाज हा कानावरती पडणारच आहे. त्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती केंद्रित करायचं. मनामध्ये विचार येतात आणि जातात, त्यांना आपण थांबवू शकत नाही. त्यांची गती कमी करण्यासाठी जितकं जास्त तुम्ही श्वासाकडे लक्ष केंद्रित कराल,
हळूहळू विचारांची गती कमी व्हायला लागली. श्वासाचा तो बाहेर येतो, केवळ आणि केवळ याकडे लक्ष द्या. बौद्ध धम्माचा अभ्यास करत असणारा किंवा बौद्ध धम्मामध्ये रुची ठेवणारा जो एक वर्ग आहे, त्यांच्यामध्ये एक प्रश्न सातत्याने जाणवतो आणि तो पुढे येतो. प्रत्येक वर्षी आषाढ पौर्णिमा आणि वर्षावास यामध्ये काय करायला पाहिजे, किंवा बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेचं काय महत्त्व आहे, याबद्दलचा प्रश्न हा सातत्याने येत असतो. आणि मागच्या आठवड्याभरामध्ये हा प्रश्न मलाही बरेचदा विचारण्यात आला. तर त्या अनुषंगाने मला जितकी माहिती आहे ती माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आषाढ पौर्णिमा याचं बौद्ध धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. ते महत्त्व असं आहे की आता आपण ज्या काळामध्ये जन्म घेतलेला आहे हा सम्यक संबुद्धांचा काळ आहे, ज्यांचं नाव सिद्धार्थ गौतम असं होतं आणि त्यांच्या काळामध्ये आपण हा जन्म घेतलेला आहे. तर सिद्धार्थ गौतमाच्या काळामध्ये आषाढ पौर्णिमेचे वेगवेगळे महत्त्व आहेत. सिद्धार्थ गौतमाचा जन्म या आधीची जर कालावधी आपण बघितला, जो दीपंकर बुद्धांचा काळ आहे, तर तिथून याची सुरुवात होते. आणि आता आपण ज्या कालामध्ये जन्म घेतलेला आहे, आता ज्या बुद्धांच्या कल्पामध्ये आपण आहोत, ते 28वे बुद्ध आहेत, ज्यांना सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध म्हटलं जातं. तर यांच्या जीवनातल्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना ह्या पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही एक आषाढी पौर्णिमा आहे. तर या पौर्णिमेचं महत्त्व काय, तर सगळ्यात पहिली घटना जी घडली होती ती आपण सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळच्याच बघूयात. त्यांच्या पास्ट लाईफच्या किंवा पूर्वजन्माच्या ज्या कथा आहेत त्या जातक कथा संग्रहामध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता किंवा बघू शकता.
तर सुरुवातीची पहिली घटना जी त्यांच्या जीवनात घडली ती त्यांच्या जन्मापासून घडली. महामायेला ते स्वप्न पडलेलं असतं. या स्वप्नाची पण एक खूप सुंदर अशी स्टोरी आहे. त्या स्टोरीमध्ये चतु महाराजिका देवता येतात, महामायेला घेऊन जातात, हिमपर्वतामध्ये नेतात आणि तिथं तिला ते सुंदर असं म्हणजे तिचं स्नान होतं, शृंगार होतो आणि त्याच्यानंतर तिला ते पडलेलं स्वप्न हे पूर्ण स्वप्नाचा तो भाग आहे. आणि त्यामध्ये सुमेध बोधिसत्व हत्तीच्या स्वरूपामध्ये येतात आणि हत्तीच्या स्वरूपामध्ये येऊन ते महामायेला याचना करतात आणि महामाया त्याला अनुमोदन देतात आणि माता महामाया म्हणते की ठीक आहे. आणि त्या दिवशी गर्भधारणा राहते. अशी स्टोरी म्हणजे पहिलं स्वप्न आहे. सिद्धार्थाचा जन्म जे सुरुवात आहे ती आषाढ पौर्णिमा आहे. त्यानंतर दुसरी जी स्टोरी येते ते आहे सिद्धार्थाचा आषाढ पौर्णिमेला 7 वर्षाचे असताना बुद्ध काळामध्ये किंवा त्या काळामध्ये एक उत्सव साजरा केला जायचा. आषाढ पौर्णिमेच्या 7 दिवस आधी 7 वर्षाचा असताना सिद्धार्थ गौतम जेव्हा ह्या उत्सवामध्ये सहभागी झाले त्यावेळेला ते एका झाडाखाली उत्सवामध्ये सहभागी न होता जांभळाच्या झाडाखाली बसून ध्यान करत होते आणि तेव्हा त्यांनी पहिलं ध्यान आनापानसती याचा अभ्यास केला. ऑलरेडी सिद्धार्थ गौतम हे त्यांच्या पूर्वजन्मामध्ये बोधिसत्व रूपामध्ये असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी ध्यान साधनेचा अभ्यास केल्यामुळे ह्या जन्मामध्ये त्या सर्व विद्या त्यांना अवगत होत्याच. फक्त त्या काळानुरूप अभ्यासानुसार त्या बाहेर येत होत्या. तर 7 वर्षाच्या वयामध्येच सिद्धार्थ गौतम हे आनापानसती ध्यान आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून असं म्हणतात की ते 4थ्या ध्यानापर्यंत पोहोचले होते. आणि ते जेव्हा ध्यानाला बसले होते ही स्टोरी पण आहे की त्यावेळेला शुद्धोधन राजा हे बुद्धांना म्हणजे त्यावेळेला सिद्धार्थ गौतम यांना ध्यानाला बसलेलं असताना पाहताना तिथे येतात आणि सिद्धार्थाला वंदन करतात, त्रिवार वंदन करतात. हा दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. त्यानंतर सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग. या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बऱ्याच काही अशा घटना घडतात की ज्या घटनांमुळे त्यांना असं जाणवतं की मी सत्याचा शोध घेतला पाहिजे. हे जीवन मी का घेतलेलं आहे याचा विचार त्यांना पडतो, याचा प्रश्न त्यांना पडतो. आणि त्याच्यामध्ये 4 जे दृश्य आहेत आपल्या सर्वांना माहितीच आहेत की ते 4 दृश्य ते बघतात आणि ते बघितल्यानंतर त्याच्यामध्येही वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. तर मी पुढे येतो आणि सिद्धार्थाच्या गृहत्यागावरती येतो. त्यावेळेला सिद्धार्थ गौतमाचं वय हे 29 वर्ष झालेलं असतं आणि सिद्धार्थ गौतम हे गृहत्याग करण्यासाठी जो दिवस निवडतात तो दिवस आषाढ पौर्णिमेचा असतो. आणि असं म्हणतात की ह्याच दिवशी राहुला याचा देखील जन्म झालेला असतो. ते म्हणतात की मी जर आता त्याला बघण्यासाठी गेलो तर निश्चित मी पुन्हा संसारामध्ये जाईल आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्याला न बघता ते तिथून निघून जातात आणि गृहत्याग करतात. ही तिसरी घटना आषाढ पौर्णिमेची. त्यानंतर सिद्धार्थ गौतम त्यांचे प्रयत्न करतात, त्यांचे काही गुरु आहेत त्या गुरूंकडे जातात, ध्यान शिकतात, अभ्यास करतात. आलार कालाम आणि उद्दक्रामपुत्त हे त्यांचे 2 गुरु आहेत जे ध्यानामध्ये अतिशय पारंगत असतात. दोन्ही ध्यान शिकतात आणि त्यापुढे त्यांना म्हणतात की आता पुढे काय, याही पुढे काय. तेव्हा दोन्ही गुरु त्यांना सांगतात मी इथपर्यंतच तुम्हाला शिकवू शकतो, यापुढे नाही. आणि तिथून पुढे ते वंदन करतात. सिद्धार्थ गौतम दोन्ही गुरूंना वंदन करतात आणि ते त्यांची प्रॅक्टिस किंवा सत्य शोधण्यासाठी ते त्यांचा प्रवास एकट्याने सुरू करतात. सुजाता ही तिथे खीरदान सिद्धार्थ गौतमाला करते आणि सिद्धार्थ गौतम त्या खिरेचा स्वीकार करतात. स्वीकार करून ते निर्णय घेतात की आता मला अधिष्ठान घ्यायचे की जोपर्यंत मला हे अन्न जे मी ग्रहण केलेलं आहे, जोपर्यंत मला संबोधी प्राप्त होत नाही, सत्य प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी ध्यानातून उठणार नाही. आणि ते तिथनं निघतात आणि तिथून जाऊन ते बोधिवृक्षाखाली निरंजना नदीच्या काठी तिथे जाऊन ते बसतात आणि अधिष्ठान घेऊन ते ध्यान करतात. आपल्याला माहिती आहे की तिथे त्यांनी अधिष्ठान घेतल्यानंतर त्यांना संबोधी प्राप्त होते आणि संबोधी प्राप्त झाल्यानंतर 7 आठवड्यापर्यंत ते त्या संबोधीच्या अनुभवामध्ये राहतात.
त्याचं एक वेगळं विश्लेषण आहे, त्याची एक वेगळी स्टोरी आहे. आणि त्या 7 आठवड्यामध्ये ते पूर्णपणे ते जे काही ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याच्यावरती चिंतन करतात, मनन करतात की आता हा जो धम्म, हे सत्य मला सापडलेलं आहे, हे मी कसं आणि कुणाला सांगू, कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, याचं ते अवलोकन करत असतात. आणि त्यांना लक्षात येतं की सर्वात पहिले मला सापडलेलं हे सत्य समजण्यासारखा वर्ग कोणता आहे. तर त्यांना दिसतं की माझे जे पंचवर्गीय सहकारी होते त्यांच्यासोबत मी हा धम्म निश्चित शेअर करू शकतो. आणि त्यावेळेला बुद्ध तिथून सारनाथला जातात आणि सारनाथला जाऊन तिथे पंचवर्गीय भिक्खूंना ते धम्मदेशना देतात. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा असतो. आणि याच दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन देखील म्हटलं जातं. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच काय की हे फक्त सम्यक संबुद्धांद्वारेच गतिमान केलं जातं. कित्येक कल्प निघून जातात ज्याच्यामध्ये बुद्ध उत्पन्न होत नाहीत. आपण फार पुण्यवान आहोत की आपण अशा कल्पामध्ये जन्म घेतलेला आहे ज्या कल्पामध्ये सम्यक संबुद्धांचा जन्म झालेला आहे. आणि त्या कल्पामध्ये आपण आज आहोत. आणि या वेळेला सिद्धार्थ गौतम जे सम्यक संबुद्ध झालेले आहेत पंचवर्गीय भिक्खूंना जेव्हा उपदेश देतात, जाणीवपूर्वक मधली स्टोरी मी सांगत नाही आहे, आपल्याला डायरेक्ट लक्षात यावं ह्या सगळ्या गोष्टी की आषाढी पौर्णिमा का साजरी केली जाते, याचं महत्त्व काय, त्यासाठी मी हे हायलाइटेड पॉईंट्स तुमच्यासमोर मांडत आहे. तर त्या दिवशी पंचवर्गीय भिक्खूंना सम्यक संबुद्ध काही उपदेश देतात, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त मध्ये त्याचं पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. यामध्ये 4 आर्य सत्य, त्यानंतर आर्य अष्टांगिक मार्ग आणि प्रत्युत्तर समुत्पाद याची टीचिंग बुद्धांनी त्यामध्ये दिलेली आहे. ती टीचिंग हा पूर्ण बौद्ध धम्माचा सार आहे. आणि तो जर का तुम्ही ऐकलात, तो जर का तुम्ही अभ्यासलात, तर तुम्हाला लक्षात येईल की खऱ्या अर्थाने जीवन सुखकर करण्यासाठी आणि सत्य शोधण्यासाठी जो अभ्यास आपण केला पाहिजे, ज्या वेने आपण गेलं पाहिजे, त्याची पूर्ण गाईडलाईन या धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये बुद्धांनी सांगितलेली आहे. आता वर्षावास कसा सुरू झाला, तर वर्षावास सुरू होण्याच्या मागे जी स्टोरी आहे ती अशी आहे की जेव्हा बौद्ध भिक्खू हे वर्षावासामध्ये देखील सुरुवातीला जेव्हा त्यांना दिसायचं की पावसामध्ये आपण चालू शकत नाही, जाऊ शकत नाही, भिक्षाटन करू शकत नाही, उपदेश देण्यासाठी देखील अडचणी आहेत, तर अशा वेळेला बुद्धांनी एक नियम तिथे लावला की बौद्ध भिक्खूंनी या वर्षावास कालावधीमध्ये म्हणजे आषाढ पौर्णिमा ते या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी ते वास्तव्य करून राहू शकतात, ज्यामुळे त्यांना त्रास होणार नाही. वर्षावासामध्ये पावसाळ्यामध्ये त्यांना जे काही त्रास होत होते ते त्रास होणार नाही. हा नियम त्यांच्यासाठी लावला. यामध्ये भिक्खू काय करतात, तर यामध्ये भिक्खू विनयांचं पालन करतात, धम्माचा अभ्यास करतात आणि धम्म देशना देतात उपासकांना. हा एक महत्त्वाचं काम या 3 महिन्यामध्ये वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू संघ करत असतो. मग उपासकांनी काय करायला पाहिजे, तर उपासकांनी वर्षावास कालावधीमध्ये आजकाल भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये बौद्ध धर्मीयांमध्ये प्रथा किंवा एक रूढी चालत आलेली आहे की ते देखील उपोषक किंवा वर्षावास आम्ही पाळतोय असं म्हणतात. तर तसं नाही आहे. वर्षावास हा फक्त भिक्खूच करू शकतात. उपासक हे वर्षावास कालावधीमध्ये भिक्खूंसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व फॅसिलिटीज उपलब्ध करून देऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना खूप मोठं पुण्य संवर्धन, त्यांचं पुण्यकर्म होत असतं. त्याचं फळ निश्चितच त्यांना त्यांच्या साधनेमध्ये, त्यांच्या धम्ममार्गामध्ये त्यांना ते मिळत असतं. मग उपासकांनी वर्षावास कसा केला पाहिजे, तर उपासकांनी असं म्हणतात की त्यांनी वर्षावास कालावधीमध्ये जर शक्य असेल संपूर्ण वर्षावास कालावधीमध्ये 8 शिलांमध्ये राहणं त्यांना शक्य असेल तर त्या 8 शिलांमध्ये राहू शकतात. अदरवाईज त्यांनी पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी, ज्या 2 अष्टमी येतात, या 4 दिवसामध्ये महिन्यामध्ये अष्टशिलामध्ये राहायला हवं आणि त्या दिवशी त्यांनी जे अष्टशिलामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीचे विनय, त्या पद्धतीचे नियम त्यांनी फॉलो करायला पाहिजे. तर एवढं सिंपल हे आहे. यामध्ये वर्षावास कालावधीमध्ये आपल्या सर्वांना ही संधी असते की जे भिक्खू खरंच विनयांचं पालन करतात, खरंच ध्यानाचा अभ्यास करतात,
धम्मप्रचार आणि प्रसार करतात अशा भिक्खूंना त्यांच्यासाठी भोजन उपलब्ध करून देणे, राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी पाणी देणे, त्यांच्यासाठी असेल औषधी आवश्यक असेल, ज्या काही आवश्यक वस्तू आहेत, अष्टपरिस्कार आहे, हे त्यांना देणे, हे पुण्यकर्म उपासकांनी करणे आवश्यक आहे. आणि यामध्ये दोन्ही गोष्टींचं फायदा होतो. भिक्खूंना देखील त्यांचं धम्माची प्रॅक्टिस करण्यासाठी बळ मिळत असतं आणि उपासकांना देखील त्यांची पारमिता करण्याची संधी मिळत असते. तर अशी ही आषाढ पौर्णिमा आणि वर्षावास कालावधीमध्ये काय केलं पाहिजे, माझ्या माहितीनुसार जी काही मला माहिती आहे त्यानुसार मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चित त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि तुमचं जीवन सुखकर करू शकता. वर्षावासाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षावासामध्ये बुद्ध काळाच्या आधी पूर्वजन्माच्या देखील खूप काही स्टोरीज आहेत ज्या जातक कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जसं जसं आपला अभ्यास वाढतो तसं जसं आपल्याला बरंचसं नॉलेज हे मिळत जातं. परंतु थेरॉटिकली जाण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकली गेलेलं कधी चांगलं, अनुभवातून गेलेलं कधीही चांगलं. ज्यांनाही उपासकांना वर्षावास करायचा असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की वर्षावास हे फॅशन नाही आहे, हे ट्रॅडिशन नाही आहे, हे एक आध्यात्मिक अभ्यासाचा प्रवास आहे, हे विसरू नका. आणि तो प्रवास जर तुम्हाला करायचा असेल तर खरंच प्रामाणिक आपण ते पालन केलं पाहिजे. जर तुम्ही वर्षावासामध्ये उपोषण घेत असाल, उपोषणशीलचं पालन करत असाल तर यामध्ये तुम्हाला अष्टशील घ्यायचे आहेत. हे अष्टशील तुम्ही आदल्या दिवशी घेऊ शकता रात्री, किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेला तुम्ही घेऊ शकता. भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा भिक्खूंना याचना करून जर का तुम्ही शील ग्रहण करत आहात तर अतिउत्तम आहे. परंतु तशी संधी जर अवेलेबल नसेल तर तुम्ही देखील स्वतः अष्टशील घेऊ शकता आणि त्याचं अनुशासन घेऊन तुम्ही ते पालन करू शकता. सो इथपर्यंत वर्षावास आणि आषाढ पौर्णिमेबद्दल मी माहिती दिलेली. याचा निश्चितच तुम्ही ऐका आणि यानुसार आचरण जर करता येत असेल तर तो प्रयत्न करा. आत्तापर्यंत मी जवळपास 4-5 सेशन अटेंड केलेले आहे. पण आजचा सेशन जो आहे तो म्हणजे खूपच डीप मेडिटेशनमध्ये चालले गेलो तुम्ही. बऱ्याच वेळेस सर जे इन्स्ट्रक्शन देत होते ते मला मध्ये ऐकूच आले नाही. एवढा लेवलपर्यंत गेलो तो आणि खूप छान होता आजचा सेशन. तर मी विवेक शाक्य, मेडिटेशन इन शून्यागार हे हा उपक्रम टॅलेंट रिचच्या अंतर्गत सुरू करून आज हे 9वं सेशन आहे आणि याला लीड केलं आहे महेंद्र शाक्य, माझे बंधू आहेत त्यांनी. तर जेवढे पण सेशन झाले ते खूप सुंदर झालेत आणि हा अनुभव पण माझ्यासाठी पण नवीन होता. निसर्गाच्या सानिध्यात आणि या लेण्यांमध्ये ध्यान करणं, या ठिकाणची ऊर्जा, एक व्हायब्रेशन वेगळे आहेत या ठिकाणी आणि खूप छान वाटतंय. आणि असं वाटतंय की आता हे अजून पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी दर रविवारी आम्ही या ठिकाणी येणारच आहोत. लेण्यांमध्ये येऊन ध्यान करायचं आहे. असं नाही की फक्त ह्याच लेणीत करायचंय. ज्या पण लेण्या असतील त्या ठिकाणी त्या लेण्या ऍक्टिव्हेट झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन आपण वॉकिंग मेडिटेशन, आनापानसती, ग्रुप सेटिंग केल्याच पाहिजे आणि एक ऊर्जा निर्माण होते. एकत्र येऊन ध्यान करण्याची जो अनुभव आहे तो खूप सुंदर आहे. पाऊस नव्हता त्यावेळेला या झाडांचा कडे जेव्हा बघायचं तर हे पानं एकदम वृक्ष झालेली असायची. पण पहिला पाऊस पडला तर हे झाडांमध्ये किती टवटवीत म्हणजे ती प्रसन्नता दिसते ते झाडांमध्ये देखील. तर मनुष्याचं मन पण तसं आहे. त्या मनाला जर काही योग्य खत पाणी मिळालं तर ते 24 तास प्रसन्न राहील ना. आता खत पाणी काय आहे मनाचं, तर मनाचं खत पाणी हे ध्यान. बरोबर आहे. सजगतेचा अभ्यास आणि तो प्रत्येक क्षणात आहे. आपण असं नाही म्हणू शकत की मी एकटाच ध्यान केलं आता मला ध्यानाची गरज नाही. आपण चालतोय हे देखील सजगतेचा अभ्यास आहे, हे देखील माइंडफुलनेस आहे. तर हे कधी होणार, जेव्हा 1 तासाच्या प्रॅक्टिसमध्ये आपण डीपमध्ये जाऊ, प्रामाणिक प्रॅक्टिस करू, तर ॲटोमॅटिकली आपल्या चालण्यामध्ये देखील आपण आवेर राहू, आपल्या बोलण्यामध्ये आवेर राहू, आपल्या बसण्यामध्ये आवेर राहू, आपल्या झोपण्यामध्ये आवेर राहू, जेवताना आवेर राहू, प्रत्येक मोमेंटला आपण आवेर राहू की अरे या गोष्टीची काही गरज नाही आहे, मी अननेसेसरी याच्यावरती वेळ एनर्जी देतोय, है ना. लाईक सोशल मीडिया असं आहे.